दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठा येथील बोगस डॉक्टराविरुद्ध मंद्रुप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोणतीही वैध नोंदणी व शैक्षणिक पात्रता नसताना तो लोकांवर उपचार करायचा, अशी फिर्याद तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीलम घोगरे यांनी दिली होती। हसन साहब सैफन साहब मुजाबर वय 50 असे त्या गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टराचे नाव आहे। महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट 1961 मधील कलम 33 नुसार त्या डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। स्वतः वैद्यकीय मान्यता प्राप्त वैद्यकीय व्यावसायिक नसताना देखील तो माळकवठा गावात दवाखाना चालवत होता। त्याच्या विरुद्ध 2021 मध्ये देखील कारवाई होऊन गुन्हा दाखल झाला होता। तरी देखील त्याचा दवाखाना गावात सुरूच होता। त्या संदर्भातील तक्रार तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाली होती। अवैधरित्या तो वैद्यकीय परवाना असल्याचे भासवून लोकांकडून उपचाराचे पैसे घेत होता। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा काही औषध गोळ्या व इंजेक्शन सापडले आहेत। डॉक्टर घोगरे यांच्या फिर्यादीवरून मंद्रुप पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर तो गावातून फरार झालाय। पोलीस हवालदार राजकुमार गुरव तपास करत आहेत। पोलिसांनी शुक्रवारी दवाखान्यात जाऊन पंचनामा केला असून तेथून औषधे जप्त केली आहेत। 2021 मध्ये गुन्हा दाखल होऊन कारवाई झाल्यावर पुन्हा त्या बनावट डॉक्टर हसन साहब मुजावर यांनी माळकवठा गावात लोकांवर उपचार करू नये त्यासाठी खबरदारी घ्यावी अशी माहिती संबंधित ग्रामपंचायतीलाही दिली होती, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। तरी देखील तो बोगस डॉक्टर दवाखाना उघडून लोकांवर उपचार करत होता। हे विशेष फरार बोगस डॉक्टरचा मंद्रुप पोलीस शोध घेत आहेत।